नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत घोसाळीची भजी. याआधी मी तुमच्याबरोबर घोसाळीची भाजी शेअर केलेली आहे. तर आज आपण त्याची भजी करूयात. तर त्याला काही ठिकाणी पारुसा दोडका म्हणतात, काही ठिकाणी त्याला घोसाळी म्हणतात. तर त्यासाठी ना एक मोठा बघून असा घोसाळी घ्यायचा आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि जर तुम्हाला आता त्याचे असे छोटे छोटे भजी करायचे असतील त्या घोसाळीचे, तर तुम्ही ना त्याची अशी गोल चकत्या करू शकता. नाहीतर मग तुम्ही त्याला असं तिरकस कट करू शकता. मग त्याने ना जरा जाड जाड राहते, पण भजी अशी मोठी मोठी होतात. मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं करायचं आहे ते. आता घोसाळीचे शेंडेचा आणि खालचा बुडाचा भाग मी कट करून टाकला आणि असं गोल चकत्या केल्या. तर तुम्हाला जर तसे गोल चकत्याचे करायचे असे करू शकता. तसे तिरकस कट करायचं तुम्ही पाहू शकता. तिरके काप केले की मोठे होते, तर गोल केले की असे छोटे छोटे होते अशा प्रकारे. आणि जाड होतात पण जरासे. आणि जर तुमचा घोसाळी निब्बर असेल तर तुम्ही असं सुरीच्या साहाय्याने त्याला वरून असं त्याचं साल काढल्याने असं करू शकता. त्याने काय होतं, असं एक्स्ट्राचं जे असतं का ते निघून जातं. पण नंतर धुवून घ्यायचं स्वच्छ, नंतर पाण्यातून केलेल्या फोडी ह्या. तर अशा प्रकारे. तर मी नाही जास्त काढलं, फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला काढलं. आणि त्याचे असेच तिरकस काप करून घेते आता सर्व. आणि ते कापणं स्वच्छ धुवून घेते आता नंतर. मग कारण ते आता आपण वरून काढले ना, त्याच्यामुळे ते पाणी हिरवट होणार नंतर, म्हणून. तर असे काप करून घेते. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईत. आणि दुसरं साहित्य दाखवते. एका बाउलमध्ये मी आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे चाळून. आणि आता त्याच्यातनं मी तांदळाचं पीठ टाकत आहे. तर आता अंदाजेच घेतलं हे बेसन पीठ, काही मी वाटीनं मोजून घेतलेलं नाही. आता एवढ्या बेसन पिठासाठी एक अंदाजे पोहे खायचे चमच्याने 4 चमचे तांदळाचं पीठ टाकते मी. बस होईल एवढ्या पिठासाठी. तांदळाचं पीठ असं कुरकुरीतपणा जरा येण्यासाठी. ते घोसाळीची भजी आतून मऊच लागतात. घोसाळी अशी तळली का नाही मऊच होतात, त्याला पाणी सुटल्याने होतं. पण वरचं आवरण त्याचं कुरकुरीत झालं पाहिजे छान असं, आणि फुगलं पण पाहिजे मस्त ते. म्हणून ते आता मी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ चाळून मिक्स करून घेतले. आता त्यात ओवा टाकते. ओवा हातावर असा क्रश करून टाकलेला आहे. नंतर लाल तिखट टाकते. तुमच्या चवीनुसार, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार. मीठ पण तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आता मीठ, लाल तिखट आणि ओवा मी चांगलं मिक्स करून घेते. आणि ह्याला यातनं पाणी टाकून, थोडं थोडं पाणी टाकून याचं मिश्रण बनवते. तर मिश्रण जास्त घट्ट पण बनवायचं नाही, जास्त पातळ पण बनवायचं नाही, मीडियम. जास्त पातळ बनवलं तर तुमच्या फोडीला आवरण राहणार नाही, पिठाचं कोटिंग असं राहणार नाही, ते गळल सगळं तेलात हे टाकायच्या आधीच. आणि जर तुम्ही जास्त पीठ घट्ट केलं तर ते भजी अशी खूप पीठच राहील, ते असं निब्बर होतील जास्त. म्हणून मीडियम तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याचं मिश्रण करायचं. आता मी किंचितसा सोडा टाकते, खूप थोडासा, 1 पाव चमचा सुद्धा नाही, आपल्या छोट्या चमच्याने. आणि त्या चमच्यावरनं थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे ते जरा ॲक्टिव्ह झाल्याने होतं. थोडंसं पाणी टाकायचं, 1-2 थेंब फक्त. आणि ते चांगलं मिक्स करायचं. आणि ते चांगलं मिक्स केलं ना की नंतर त्याच्या जे आपण घोसाळीच्या फोडी करून कट करून धुवून ठेवलेल्या आहेत ना, त्या फोडी त्यात बुडवायच्या आणि तेलात सोडायच्या. तर तेल सुरुवातीला चांगलं तेल गरम, कडकडीत गरम करून घ्यायचं. आणि नंतर मीडियम गॅसवर आपले भजे तळायचे, चांगले कुरकुरीत होईपर्यंत असे मस्त. बारीक गॅस करू नका जास्त, असं तेल ऑइली होतील. असं मीडियम किंवा फुल गॅसवरच तुम्ही तळू शकता. असं तुमच्या ह्याने, तुम्हाला कसे भजे हवे त्यानुसार, असा कलर कसा भज्यांचा हवा आहे त्यानुसार तुम्ही ते भजे तळू शकता. तर मी आता फोडी त्या पिठात टाकल्यात, त्या पिठात बुडविते आणि एक फोड अशी तेलात सोडून, तेल आपलं चांगलं गरम झाले, छान असे खरपूस असे तळून घेते. तर खूप छान होतात हे भजे, खायला पण खूप टेस्टी लागतात आणि करायला पण एकदम सोपी आहेत. सारखं सारखं तेच भाज्या पण असं, भाजी पण आपण त्याची घोसाळीची खाऊ शकत नाहीत ना, सारखं सारखं कंटाळा येतो. मग आपल्या पोटात पण ते घोसाळी गेली पाहिजे. मग त्यानुसार, त्या हिशोबाने असं तुम्ही भजी करून खाल्ले की ते टेस्टी पण खायला आणि पोटात पण जाते आपल्या. तर खूप छान होतात, टेस्टी होतात, करायला सोपे. तर तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील एक चेंज म्हणून. तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. तर मी आता ना असेच सगळे भजे तळून घेते, छान असे खरपूस होईपर्यंत. आणि तळल्यानंतर तुम्हाला दाखवते किती असे वरचं आवरण त्याचं आपलं एकदम असं खुशखुशीत झालेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. तर मी भजी आता काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व भजी तळून घेते.
तुम्ही पाहू शकता किती छान झालेत आपले भजे ते.